हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय GOC जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला मेसोमेरिक इफेक्ट म्हणजेच रेझोनन्स इफेक्ट हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे. तर आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय सांगा. तर आपण मेन पॉईंट पाहतोय इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट, दॅट इज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. याचे आपण दोन टाईप पाहिलेले आहेत. फर्स्ट इज परमनंट इफेक्ट अँड सेकंड इज टेम्पररी इफेक्ट. तर परमनंट इफेक्ट तीन आहेत. फर्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड इज रेझोनन्स इफेक्ट, दॅट इज मेसोमेरिक इफेक्ट अँड थर्ड इज हायपर कॉन्जुगेशन. तर ऑलरेडी आपण दोन परमनंट इफेक्ट कंप्लीट केलेत. इंडक्टिव्ह इफेक्ट आपण कंप्लीट केलं आहे आणि मेसोमेरिक इफेक्ट आपण कंप्लीट केलं आहे. तर आज आपण पाहतोय थर्ड परमनंट इफेक्ट हायपर कॉन्जुगेशन. कोणता? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन इज ऑल्सो नोन ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. Hyper conjugation is also known as no bond resonance. It is also known as Baker-Nathan effect. It is also called Baker-Nathan effect. तर बेकर आणि नाथन हे सायंटिस्ट आहेत. त्यांच्या नावावरूनच याला काय म्हणलेलं आहे? बेकर-नाथन इफेक्ट. तर हे नो बॉन्ड रेझोनन्स म्हणजे काय हे पण आपल्याला जसं आपण हा हायपर कॉन्जुगेशन पुढे पाहू तसं तुम्हाला समजेल हे हायपर कॉन्जुगेशनला नो बॉन्ड रेझोनन्स का म्हणलेलं आहे ते. पहा, याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया हायपर कॉन्जुगेशनची डेफिनेशन. पहा, हायपर कॉन्जुगेशनची डेफिनेशन काय? पहा, एकदम सिंपल डेफिनेशन आहे हायपर कॉन्जुगेशन. पहा, हायपर कॉन्जुगेशनची डेफिनेशन आहे डिलोकॅलायझेशन. पहा, डेफिनेशन आहे डिलोकॅलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स. डिलोकॅलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड. डिलोकॅलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन? सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड with adjacent empty किंवा आपण याला काय म्हणू शकतो? फॅकंट पण म्हणू शकतो. एम्प्टी म्हणजेच काय? फॅकंट. or partially filled p orbital. Partially filled p orbital is called hyperconjugation. Is called hyperconjugation. पहा, जेव्हा आपण डायग्राम काढू ना ऑर्बिटल डायग्राम त्यावेळेस तुम्हाला हायपर कॉन्जुगेशनची डेफिनेशन अजून क्लिअर होईल. इथे फक्त लक्षात ठेवा डेफिनेशन काय आहे? डिलोकॅलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड. पहा, कार्बन आणि हायड्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. तर या सिंगल बॉन्डमध्ये कोणते इलेक्ट्रॉन असतात? सिग्मा इलेक्ट्रॉन. कारण हा जो सिंगल बॉन्ड आहे तो नेहमी कोणता असतो? सिग्मा बॉन्ड असतो. आणि सिग्मा बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण काय म्हणतो? सिग्मा इलेक्ट्रॉन्स म्हणतो. म्हणजे काय होतं? तर सिग्मा जे इलेक्ट्रॉन्स आहेत C आणि H ह्या बॉन्डमधले त्या सिग्मा इलेक्ट्रॉनचं काय होतं? डिलोकॅलायझेशन होतं. कुठे डिलोकॅलायझेशन होतं? विथ ॲडजसंट शेजारच्या एम्प्टी ऑर फॅकंट ऑर पार्शली फिल्ड p ऑर्बिटल. नाही समजली डेफिनेशन? फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा. आपण ही जी डेफिनेशन आहे हे आपण क्लिअर करणार आहेत डायग्राममध्ये. पहा, डिलोकॅलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड विथ ॲडजसंट एम्प्टी ऑर फॅकंट ऑर पार्शली फिल्ड p ऑर्बिटल इज कॉल्ड हायपर कॉन्जुगेशन. इथं फक्त लक्षात ठेवा. तर C आणि H याच्यामध्ये जे सिग्मा इलेक्ट्रॉन असतात त्या सिग्मा इलेक्ट्रॉनचं काय होतं? डिलोकॅलायझेशन होतं. कुठे? तर ॲडजसंट एम्प्टी p ऑर्बिटलमध्ये, फॅकंट p ऑर्बिटलमध्ये किंवा पार्शली फिल्ड p ऑर्बिटलमध्ये. यालाच आपण काय म्हणतो? कॉन्जुगेशन असं म्हणतो. हां, ही डेफिनेशन जरी तुमच्या नाही लक्षात राहिली तरी पण तुम्हाला पुढे डेफिनेशन ही लक्षात राहणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही आहे. पहा, याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे रिक्वायरमेंट किंवा आपण इथं लिहू शकतो कंडिशन. पहा, याची कंडिशन काय किंवा रिक्वायरमेंट याची काय आहे? तर हायपर कॉन्जुगेशन आपल्याला सर्व स्पेसिसमध्ये पाहायला मिळत नाही. तर हायपर कॉन्जुगेशन कोणकोणत्या स्पेसिसमध्ये आणि कधी पाहायला मिळतो त्याच्यासाठी ही कंडिशन आहे. पहा, कंडिशन काय? पहा, प्रेझेन्स ऑफ ॲट लिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम ॲट sp3 कार्बन. पहा, हायपर कॉन्जुगेशनची कंडिशन काय आहे?
प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम ॲट sp3 कार्बनेटम. पहा sp3 कार्बनेटमवरती ॲटलिस्ट काय असायला पाहिजे, वन अल्फा हायड्रोजन ॲटम असायला पाहिजे, तरच आपल्याला त्या स्पेसिसमध्ये काय पाहायला मिळतो, हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. आलं लक्षात आहे. तर कंडिशन काय, प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम. आता हे अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय असतात ते पण आपल्याला सर्व डिटेलमध्ये होणार आहे. पहा याच्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे हायपर कॉन्जुगेशन ऑकर्स इन. पहा नेक्स्ट पॉईंट आहे हायपर कॉन्जुगेशन. पहा हायपर कॉन्जुगेशन ऑकर्स इन. हायपर कॉन्जुगेशन ऑकर्स इन. हायपर कॉन्जुगेशन आपल्याला कोणकोणत्या स्पेसिसमध्ये पाहायला मिळतो, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे कार्बोकॅटायन. फर्स्ट इज कार्बोकॅटायन. नीट लक्ष ठेवतं. पहा याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारतात कार्बोकॅटायन. पहा एक्झाम्पल आपण बघा कार्बोकॅटायनचं CH3CH2+. दिस इज कार्बोकॅटायन. व्हॉट इज मीन बाय कार्बोकॅटायन. कार्बो मीन्स कार्बन, कॅटायन मीन्स पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन असं म्हणतो. येते का लक्षात. पहा कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. आता पहा हा पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या कार्बनेटमवरती, ह्या कार्बनेटमवरती, याच्या ॲडजस्टचा कार्बनेटम हा आहे, बरोबर. पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बनेटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टचा जो पण कार्बनेटम असेल, मग एक असतील दोन असतील, ते सर्व कार्बनेटम काय होतील, अल्फा कार्बनेटम होतील. आणि अल्फा कार्बनेटमवरती जे हायड्रोजन ॲटम असतात त्यांना काय म्हणतात, अल्फा हायड्रोजन ॲटम. अलग लक्षात आहे. अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय, तर अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे काय, पहा ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बनेटमला जो पण कार्बनेटम अटॅच असेल, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज कार्बनेटमला जो पण कार्बनेटम अटॅच असेल त्या कार्बनेटमला अल्फा कार्बनेटम असं म्हणतात. आणि अल्फा कार्बनेटमवरती जेवढे पण हायड्रोजन ॲटम असतात त्या सर्वांना आपण काय म्हणतो, अल्फा हायड्रोजन ॲटम्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा सेकंड आहे अल्किन्स. सेकंड अल्किन्स. तर अल्किन्समध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळतो, हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. अल्किन्स म्हणजे काय, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड. पहा इथं आपण एक्झाम्पल घ्या म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3CH डबल बॉन्ड CH2. तर आता मग अल्किनमध्ये अल्फा कार्बनेटम कोणता, तर अल्किनमध्ये अल्फा कार्बनेटम हा कोणता असतो, हे आहेत दोन डबली बॉन्डेड कार्बनेटम. आलं लक्षात. तर यांना आपण काय म्हणतो, डबली बॉन्डेड कार्बनेटम. म्हणजे ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे ते दोन कार्बनेटम काय झाले, डबली बॉन्डेड कार्बनेटम. आणि डबली बॉन्डेड कार्बनेटमला जो पण कार्बनेटम अटॅच असेल त्या कार्बनेटमला काय म्हणायचं, अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बनेटमला जे एच अटॅच असणार आहेत ते एच काय झाले आपले, अल्फा हायड्रोजन ॲटम्स. एकदम सिम्पल आहे. अल्किनमध्ये डबली बॉन्डेड कार्बनेटमला जो कार्बनेटम अटॅच आहे तो म्हणजे अल्फा कार्बनेटम. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड इज फ्री रॅडिकल. थर्ड इज फ्री रॅडिकल्स. आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काय हे आपण होमोलायसिसमध्ये पाहिलं होतं. हां एक्झाम्पल आपण पाहूया CH3CH2 सिंगल डॉट. रे सिंगल डॉट म्हणजे काय, सिंगल इलेक्ट्रॉन आहे तो. पहा ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे, अल्फा कार्बन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो आहे. ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल डॉट आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे, त्या कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच असेल त्या कार्बन ॲटमला काय म्हणायचं, अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे पण हायड्रोजन ॲटम अटॅच असेल त्यांना काय म्हणायचं, अल्फा हायड्रोजन ॲटम. आणि याच्यामध्ये त्यानंतर फोर्थ आहे अल्काइल बेन्झीन. फोर्थ इज अल्काइल बेन्झीन. तर अल्काइल बेन्झीन म्हणजे काय, तर बेन्झीन रिंगला काय अटॅच असणार, अल्काइल ग्रुप अटॅच असणार. बेन्झीन रिंगला अल्काइल ग्रुप अटॅच असणार. पहा बेन्झीन रिंग, दिस इज बेन्झीन रिंग. आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा, अल्काइल ग्रुप. पहा इथे मी करतो आहे एक अल्काइल ग्रुप अटॅच, कोणता, मिथल ग्रुप अटॅच केला. पहा इथे काय आहे, तर हा जो कार्बनेटम आहे तो कोणता आहे, डबली बॉन्डेड कार्बनेटम आहे ना. हा कोणता आहे, डबली बॉन्डेड कार्बनेटम. आणि डबली बॉन्डेड कार्बनेटमला जो कार्बनेटम अटॅच आहे तो कार्बनेटम कोणता असेल, अल्फा कार्बनेटम. आणि अल्फा कार्बनेटमला जे एच अटॅच आहेत
तर याच्याला आपण काय म्हणतो अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे हायपर कॉन्जुगेशनची कंडिशन काय आहे प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम ॲट sp3 कार्बन. पहा हा कार्बन कोणता आहे sp3 कारण याचे चारही बॉन्ड कोणते सिग्मा बॉन्ड. मी तुम्हाला ह्याच टॉपिकमध्ये कार्बन ॲटमचं हायब्रिडेशन कसं आयडेंटिफाय करायचं ते शिकवलेलं आहे. sp2 कार्बन कोणता sp कार्बन कोणता sp3 कार्बन कोणता हे सर्व आपण पाठीमागे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. दिस इज sp3 कार्बन sp3 कार्बन sp3 कार्बन sp3 कार्बन ॲटमवरती काय असायला पाहिजे ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम असायला पाहिजे तरच आपल्याला त्यामध्ये काय पाहायला मिळतो हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. इथे लक्षात पहा ह्या 4 स्पेसिस आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. अजून एक स्पेसिस आहे ते मी तुम्हाला एकदम शेवटी सांगणार आहे. पहा कार्बोकॅटाईन अल्केन्स फ्री रॅडिकल्स आणि अल्काइल बेन्झिनमध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. हे समजलं आहे तर हे नोट डाऊन करा. आपण ॲक्च्युअल डेफिनेशनचा मिनिंग समजून घ्या. तर हे नोट डाऊन करायचं आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पहा झालं लिहून आहे. तर ॲक्च्युअल आपण आता काय पाहूया तर या डेफिनेशनचा मिनिंग आपण पाहूया. आता तुम्हाला इथं डेफिनेशन समजेल. पहा हायपर कॉन्जुगेशन आपल्याला कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो कार्बोकेटनमध्ये पाहायला मिळतो अल्किन्समध्ये पाहायला मिळतो फ्री रॅडिकल्समध्ये पाहायला मिळतो आणि अल्काइल बेन्झिनमध्ये पाहायला मिळतो. यापैकी आपण कोणतेही एक एक्झाम्पल घेऊया आणि बघूया आपण ह्या डेफिनेशनचा मिनिंग. तर आपण एक्झाम्पल घेऊया कार्बोकॅटाईनचं. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. पहा एक्झाम्पल कन्सिडर पहा एक्झाम्पल आपण घेऊया कार्बोकॅटाईनचं. कन्सिडर इथाइल कार्बोकॅटायन कन्सिडर इथाइल कार्बोकॅटायन कन्सिडर इथाइल कार्बोकॅटायन. आणि इथाइल कार्बोकॅटायन इथाइल म्हणजे कोणता ग्रुप सांगा तर इथाइल म्हणजे CH3 CH2 आणि याच्यावरती काय द्यायचा पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड इथाइल कार्बोकॅटायन किंवा सिम्पलीला इथाइल कॅटायन असं म्हणू शकतो आपण. CH3 CH2 म्हणजे काय इथाइल आणि या सीवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे हा काय झाला इथाइल कार्बोकॅटायन किंवा सिम्पली इथाइल कॅटायन. पहा हे स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ करतो आहे ऑर्बिटल डायग्राम जी आपल्याला NCERTमध्ये दिलेली आहे ती. पहा इथे काय पहा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पहा इथे मी ड्रॉ करतो आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा झाला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पहा ह्या कार्बनला हायड्रोजन किती अटॅच आहे सांगा. ह्या कार्बन ॲटमला हायड्रोजन किती अटॅच आहेत 3 हायड्रोजन अटॅच आहेत. पहा हे 3 हायड्रोजन म्हणजे कसे काढतो पहा दिस इज फर्स्ट H दिस इज फर्स्ट H दिस इज सेकंड H दिस इज सेकंड H अँड दिस इज थर्ड H. तुम्हाला वाटत असेल हे मी काय काढलं तर हे काय आहेत बॉन्ड आहेत. टेन्शन घेत नाही हे काय आहेत बॉन्ड आहेत. फक्त आपण हे बॉन्ड आपण कसे दाखवले आहेत हे नॉर्मल लाईननं बॉन्ड दाखवला आहे तर हे डॅश लाईननं बॉन्ड दाखवला आहे आणि ही वेज लाईननं आपण बॉन्ड दाखवलेला आहे. तर वेज लाईन डॅश लाईन आणि नॉर्मल लाईननं हे आपण बॉन्ड दाखवलेले आहेत. कोणते बॉन्ड आहेत सांगा मला. हे सिग्मा बॉन्ड आहेत का पाय बॉन्ड आहेत. ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड. तर जेवढे पण तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतील ते सर्व काय असणार सिग्मा बॉन्ड असणार. येथे लक्षात पाहता ह्या कार्बनटमला म्हणजे ह्या कार्बनटमला काय अटॅच आहेत तर 2 हायड्रोजन अटॅच आहेत. पहा हे 2 हायड्रोजन मी ते करतो आहे. दिस इज फर्स्ट हायड्रोजन दिस इज फर्स्ट हायड्रोजन दिस इज फर्स्ट हायड्रोजन अँड दिस इज सेकंड हायड्रोजन. हे पण बॉन्ड आहेत फक्त 3 डायमेन्शनलमध्ये आपण हे स्ट्रक्चर काढतो आहे. पहा हा पण बॉन्डच आहे दुसरं काय नाही आहे. हे पहा हायड्रोजन आलं लक्षात. पहा ह्या कार्बनटमवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. हा मी दिला इथं पॉझिटिव्ह चार्ज. आता पहा काय सांगतो आहे नीट लक्ष द्या इकडं. ह्या कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे का ऑक्टेट फॅलेन्शियलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत का नाही आहेत. पहा ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे कार्बनच्या ह्या फॅलेन्शियलमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन झाले 6 इलेक्ट्रॉन झाले फॅलेन्शियलमध्ये. हे 2 4 आणि हे 2 6 फॅलेन्स इलेक्ट्रॉन झाले. त्यामुळे ह्या कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे का नाही आहे. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा काय करणार 6 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार ना.
एखाद्या ॲटमचं जर ऑक्टेट कंप्लीट नसेल तर तो ॲटम काय करू शकतो, दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो ना. म्हणजे पहा, हा जो कार्बन ॲटम आहे तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो ना तो नेहमी इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. इथे लक्षात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट याचा अर्थ काय, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी असते. पहा याच्यावरती मी काय करतो आहे, हे एक ऑर्बिटल करतो आहे. पहा ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, काय सांगतो पहा, ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बन ॲटमवरती काय असतं, एक MT_p ऑर्बिटल असतं. पहा MT_p ऑर्बिटल, दिस इज MT_p ऑर्बिटल. कोणतं ऑर्बिटल आहे, MT_p ऑर्बिटल. MT_p ऑर्बिटल. आता हे p ऑर्बिटलमध्ये काय, ते तुम्हाला सेक्शन 1मध्ये डिटेलमध्ये होईल. ते फक्त लक्षात ठेवा, ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावरती असं काय असतं, एक MT_p ऑर्बिटल असतं आणि p ऑर्बिटलचा शेप हा डंबेल शेप असतो, त्यामुळे तो आपण असा करतो आहे. लक्षात आलं, हे एकच ऑर्बिटल आहे, हे एक आणि हे एक, असे दोन वेगळे नाहीत, तर हे एकच ऑर्बिटल आहे, डंबेल शेप. लक्षात, तर हे आहे MT_p ऑर्बिटल. याचा अर्थ याच्यामध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहे. आता इथे पहा, कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे सांगा, दिस इज सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे, हा सिग्मा बॉन्ड आहे. पहा हा जो सिग्मा बॉन्ड आहे तो मी थोडंसं असं करतो आहे. पहा हे जो सिग्मा बॉन्ड होता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत मला सांगा आधी. तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहा ते मी असं करतो आहे. पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स, एक आहे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आणि एक आहे कार्बनचा इलेक्ट्रॉन. इथे लक्षात तेवढं तरी. हां पहा आता याच्यामध्ये काय होतं, पहा आता मला सांगा, हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि त्यामुळे काय होतं पहा, ॲडजेसंट जो CH बॉन्ड आहे, ॲडजेसंट CH बॉन्ड याच्यामध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत. सिग्मा बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, सिग्मा इलेक्ट्रॉन्स म्हणतो. पहा ह्या कार्बन ॲटमला स्टॅबिलाइज करण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी, कारण हा अनस्टेबल आहे, कारण याचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे आणि त्यामुळे काय होतं, पहा ह्या कार्बन ॲटमचा हा जो ॲडजेसंट कार्बन ॲटम आहे त्याला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन ॲटम म्हणतो ना, अल्फा. त्याच्या ॲडजेसंटलाच आहे. पहा ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बन ॲटमला, जो पण कार्बन ॲटम अटॅच असेल त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. म्हणजे त्याच्या ॲडजेसंटचा हा CH बॉन्ड आहे. इथे लक्षात पहा, ह्या CH बॉन्डमध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळे हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स काय होतात, डिलोकलाइज होतात. डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स. येते का लक्षात, डिलोकलायझेशन म्हणजे काय थोडक्यात, तर इलेक्ट्रॉन काय होतात, शिफ्ट होतात. कुठून, तर हे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत ते सिग्मा इलेक्ट्रॉन्स हे ॲडजेसंट CHचे सिग्मा इलेक्ट्रॉन्स हे MT_p ऑर्बिटलमध्ये डिलोकलाइज होतात, ट्रान्सफर होतात, शिफ्ट होतात, त्यांची इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते. म्हणजे पहा हा फर्स्ट इलेक्ट्रॉन, तर हा फर्स्ट इलेक्ट्रॉन काय होतो, ह्या MT_p ऑर्बिटलमध्ये येतो. हा पण काय होतो, सिग्मा इलेक्ट्रॉन ह्या MT_p ऑर्बिटलमध्ये येतो आणि याला काय करतात, स्टेबल करतात, याचं ऑक्टेट कंप्लीट करण्याचा ते प्रयत्न करतात. येथे लक्षात आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, हायपर कॉन्जुगेशन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड हायपर कॉन्जुगेशन. इथे का लक्षात आहे बघा, दिस इज कॉल्ड हायपर कॉन्जुगेशन. दिस इज कॉल्ड हायपर कॉन्जुगेशन. दिस इज कॉल्ड हायपर कॉन्जुगेशन. आत्ता डेफिनेशन पहा, आत्ता तुम्हाला डेफिनेशनचा मिनिंग समजेल. पहा डिलोकलायझेशन, दिस इज डिलोकलायझेशन of sigma electrons. Which electrons? Sigma electrons of CH bond, of CH bond with adjacent याच्या शेजारीच आहे ना हे MT_p ऑर्बिटल, with adjacent MT or vacant or partially filled p orbital. This is MT_p ऑर्बिटल. कधी कधी पार्शियली फिल्ड ऑर्बिटल पण असू शकतं. पार्शियली म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असू शकतो ऑलरेडीच. आता इथे इलेक्ट्रॉन आहे का, ऑलरेडी नाही आहे. इथं काय आहे, ते MT_p ऑर्बिटल आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, हायपर कॉन्जुगेशन असं म्हणतो. पहा एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. ही डायग्राम जरी तुम्ही लक्षात ठेवली ना तरी पण तुम्हाला हायपर कॉन्जुगेशनची डेफिनेशन सांगता येईल. पहा हायपर कॉन्जुगेशनची डेफिनेशन काय सांगणार, डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड विथ ॲडजेसंट MT_p ऑर्बिटल और पार्शली फिल्ड p ऑर्बिटल इज कॉल्ड हायपर कॉन्जुगेशन. एकदम सिंपल आहे ते. याला स्टॅबिलाइज करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन्स काय होतात,
इकडे शिफ्ट होतात, ह्या इलेक्ट्रॉनचं काय होतं डिलोकलायझेशन होतं, म्हणजे थोडक्यात ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात आणि यालाच आपण काय म्हणतो हायपर कॉन्जुगेशन असं म्हणतो. एकदम सिंपल आहे, नोट डाऊन. पहा हे डायग्राम सर्वांची काढून झाली, स्क्रीनशॉट काढा. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय. फर्स्ट पॉईंट पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. पहा फर्स्ट पॉईंट पॉझिटिव्हली चार्ज कार्बन हॅज एम्प्टी. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन हॅज एम्प्टी p ऑर्बिटल. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन हॅज एम्प्टी p ऑर्बिटल. फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट पहा सिग्मा इलेक्ट्रॉन्स. दिस इज द सिम्बॉल ऑफ सिग्मा. सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲडजेसंट. सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲडजेसंट CH bond are delocalized into the empty p orbital and thus stabilizes the carbocation. This is called hyperconjugation. समजलं. पहा आपण फक्त तीनच पॉईंट लिहिलेत. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन हॅज एम्प्टी p ऑर्बिटल. सेकंड पॉईंट सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲडजसंट CH bond are delocalized into the empty p orbital and thus stabilizes the carbocation, and this is called hyperconjugation. Very simple, note down. आय थिंक तुम्हाला हायपर कॉन्जुगेशनची डेफिनेशन समजली असेल. तर याच्यावरती आपण एक नोट लिहितो आहे. पहा याच्यामध्ये फर्स्ट नोट काय पहा, तर याच्यामध्ये नोट आहे इट इज सिग्मा p और पाय. सिग्मा p और सिग्मा पाय कॉन्जुगेशन. पहा हायपर कॉन्जुगेशन जे आहे ते कोणत्या टाईपचं कॉन्जुगेशन आहे, तर सिग्मा p और सिग्मा पाय कॉन्जुगेशन. तर कोणते इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात, तर सिग्मा इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात. कुठे डिलोकलाइज होतात, तर p ऑर्बिटलमध्ये. याचाच अर्थ पाय ऑर्बिटलमध्ये ते काय होतात, ते डिलोकलाइज होतात. म्हणून आपण हायपर कॉन्जुगेशनला अजून काय म्हणू शकतो, सिग्मा p कॉन्जुगेशन किंवा सिग्मा पाय कॉन्जुगेशन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे नो बॉन्ड रेझोनन्स. पहा आपण यालाच अजून काय म्हणत होतं सांगा, नो बॉन्ड रेझोनन्स असंही म्हणलं होतं. हायपर कॉन्जुगेशन इज ऑल्सो नोन ॲज नो बॉन्ड रेझोनन्स. आता नो बॉन्ड रेझोनन्स असं का म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे. नो बॉन्ड रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन इज ऑल्सो कॉल्ड नो बॉन्ड रेझोनन्स. पहा आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल इथाइल कार्बोकॅटायन. एक्झाम्पल आहे इथाइल कार्बोकॅटायन. पहा इथाइल कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर आताच आपण काढलं होतं. काय स्ट्रक्चर आहे पहा, CH3CH2 प्लस. याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस इज कॉल्ड इथाइल कार्बोकॅटायन. पहा हे स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतो आहे. पहा CH3CH2 कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. पहा कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. पहा ह्या सेला हायड्रोजन किती अटॅच आहेत, 3 हायड्रोजन अटॅच आहेत. सिंगल बॉन्ड C. ह्या सेला हायड्रोजन किती अटॅच आहेत, 3. दिस इज फर्स्ट H, दिस इज सेकंड H, दिस इज थर्ड H. ह्या सेला H किती अटॅच आहेत, 2. दिस इज फर्स्ट H, दिस इज सेकंड H. आणि ह्या सेवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. हां हे स्ट्रक्चर आहे इथाइल कार्बोकॅटायन. याच्यामध्ये अल्फा कार्बोनेटम कोणता सांगा, ज्या कार्बोनेटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बोनेटमला, जो कार्बोनेटम अटॅच असेल त्या कार्बोनेटमला आपण काय म्हणणार, अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे H अटॅच असेल त्या Hला आपण काय म्हणणार, अल्फा हायड्रोजन ॲटम. याचा अर्थ इथाइल कार्बोकॅटायनमध्ये अल्फा H किती झाले सांगा,
3 अल्फा एच झाले 1 2 3. अल्फा कार्बनटमला जे एच अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच असं म्हणतो. दी हायड्रोजन ॲटम अटॅच टू अल्फा कार्बनटम आर कॉल्ड ॲज अल्फा हायड्रोजन ॲटम्स. अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे कोणते? दी हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू अल्फा कार्बनटम आर कॉल्ड अल्फा हायड्रोजन ॲटम्स. पहा याच्यामध्ये नो बॉन्ड रेझोनन्स म्हणजे काय पहा हे समजलं. पहा दिस इज ॲडजसंट सी एच बॉन्ड, दिस इज सिग्मा इलेक्ट्रॉन्स. पहा हे सिग्मा इलेक्ट्रॉन ह्या पी ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर होत होते ना. फक्त आपण काय करतो आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथे शिफ्ट करतो आहे. हां हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत सिग्मा इलेक्ट्रॉन्स ते आपण इथे शिफ्ट करतो आहे. म्हणजे आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते पुढचं स्ट्रक्चर आपल्याला कसं मिळेल पहा एच सी एच. पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाले म्हणजे सी आणि सीमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला सांगा? डबल बॉन्ड तयार झाला ना. पहा ह्या सीला हे काय अटॅच आहेत? 2 एच अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट एच, दिस इज सेकंड एच. येथे लक्षात आहे माणसा ह्या सीचा पॉझिटिव्ह चार्ज कर रिमूव्ह होणार ना. पहा ह्या सीची फॅलन्स किती कंप्लीट झाली? 4 कंप्लीट झाली. 1 2 3 4. इथे मात्र किती होती? 3च होते ना. 1 2 3 आणि म्हणून तर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होता. आता काय झालं हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाल्यामुळे सी आणि सीमध्ये डबल बॉन्ड तयार झाला ना. डबल बॉन्ड तयार झाला त्यामुळे ह्या सीचा पॉझिटिव्ह चार्ज निघून झाला. आता ह्या सीमध्ये आणि ह्या एचमध्ये बॉन्ड राहिला का सांगा? नाही राहिला कारण तो बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे फक्त काय राहणार? एच. मग आता सांगा ह्या एचवरती चार्ज कोणता येईल? तर ह्या एचवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन असतो. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि हायड्रोजनचा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तोही इलेक्ट्रॉन त्यानं ह्या कार्बनसोबत शेअर केला होता आणि म्हणून तिथे सी आणि एचमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला होता. आता ते दोन्ही पण इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे एचकडे इलेक्ट्रॉनच नाही आहे आणि त्यामुळे एचवरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. समजलं? त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट स्ट्रक्चर. आता नेक्स्ट स्ट्रक्चर आपल्याला कोणतं मिळेल पहा मला हा सिग्मा बॉन्ड म्हणजे हे सिग्मा इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत. हे पण सिग्माचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना. येते लक्षात मी काय सांगतो ते? हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे शिफ्ट झाले. हे पण सिग्माचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना. मग ते पण इथे शिफ्ट होऊ शकतात. ह्या बॉन्डच्या ऐवजी आपण काय करूया? हा बॉन्ड इथे शिफ्ट करूया. येते लक्षात? कोणता बॉन्ड आपण शिफ्ट करतो आता? हा बॉन्ड आपण शिफ्ट करूया. मग सांगा बरं काय होईल? मग आता समजा आपण हा बॉन्ड शिफ्ट केला तर इथं बॉन्ड राहील का सांगा? समजा आपण हा बॉन्ड इथे शिफ्ट केला, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट केले तर ह्या एचमध्ये आणि ह्या सीमध्ये बॉन्ड राहील का? नाही राहणार. पहा सी एच एच सी आणि सीमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड एच एच. आता पहा ह्या एचमध्ये आणि ह्या सीमध्ये बॉन्ड राहील का? नाही राहणार. त्यामुळे ह्या एचवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. अँड दिस इज कॉल्ड नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बॉन्ड आहे का सांगायचं? सी आणि एचमध्ये बॉन्ड दिसतं का तुम्हाला? बॉन्ड नाही येते. नो बॉन्ड अँड दिस इज कॉल्ड नो बॉन्ड रेझोनन्स. एकदम सिम्पल आहे. पहा इथे पण आहे का बॉन्ड? नाही आहे. यांना आपण म्हणतो नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. इथे लक्षात येईल. त्यानंतर पहा अजून एक आपल्याला स्ट्रक्चर करता येईल. कोणतं सांगा बरं आता तुम्ही? हे पण आपण सिग्मा इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट करू शकतो ना. हे पण सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत ॲडजसंट. हा पण कोणता एच आहे? अल्फा एच आहे आणि त्यामुळे हे पण सिग्मा इलेक्ट्रॉन्स आपण इथे शिफ्ट करू शकतो. मग सांगा अजून एक स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल? एच सी एच डबल बॉन्ड सी एच एच. आता पहा ह्या एचमध्ये आणि ह्या सीमध्ये बॉन्ड राहील का? नाही राहणार आणि त्यामुळे ह्या एचवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. ह्या एचवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. अँड दिस इज कॉल्ड नो बॉन्ड रेझोनन्स. बॉन्ड दिसतोय का आपल्याला? दिसत नाही आहे. होता बॉन्ड पण तो इथे शिफ्ट झाला त्यामुळे आता इथं बॉन्ड नाही आहे. अँड दिस इज कॉल्ड नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता हे जे स्ट्रक्चर्स आपल्याला मिळाले आहेत हे जे स्ट्रक्चर्स आहेत 1 2 3 यांना आपण काय म्हणतो? नो बॉन्ड रेझोनेटिंग. नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किंवा यांना तर आपण काय म्हणतो? हायपर कॉन्जुगेटेड. हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर्स. हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर्स. हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किंवा हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर्स. मला सांग अजून एक स्ट्रक्चर आपल्याला मिळेल का? 1 2 3 3 स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. किती मिळाले? 3 मिळाले. अजून एक मिळेल का आपल्याला? नाही मिळणार कारण हा बॉन्ड आपण शिफ्ट करून बघितला हे मिळालं,
हा बॉन्ड आपण शिफ्ट करून बघितला, आपल्याला हे मिळालं. हा बॉन्ड आपण शिफ्ट करून बघितला, आपल्याला हे मिळालं. म्हणजे किती हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर मिळालं आपल्याला, तर 3 हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर मिळाले. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये अल्फा एच किती सांगा. तर याच्यामध्ये अल्फा एच किती सांगा. 1 2 3 अल्फा एच. आणि आपल्याला किती हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर मिळाले. 1 2 3 हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर्स. एच एस म्हणजेच काय, तर हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर. म्हणजे जेवढे अल्फा एच तेवढे हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. हां, एखादा तुम्हाला कार्बोकेटन दिला आणि विचारलं याचे हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर किती, तर किती सांगणार तुम्ही. जेवढे त्याच्यामध्ये अल्फा एच असतील तेवढे त्याच्यामध्ये काय असतात, हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर असतात. आपण एक फॉर्म्युला लिहूया आणि आपण एक क्वेश्चन सॉल्व करूया. तर हे तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. नोट डाऊन. पहा, झालं नोट डाऊन करून. पहा, याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल. कोणता फॉर्म्युला लिहिता येईल. लिहिला का फॉर्म्युला तुम्ही. लिहा फॉर्म्युला तुम्ही. काय लिहिला फॉर्म्युला. किती हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर काढता येतील. 3 हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर काढता येईल, कारण 3 अल्फा एच होते इथे. याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला तयार करता आला. कोणता फॉर्म्युला सांगा. नंबर ऑफ एच एस, नंबर ऑफ एच एस इज इक्वल टू नंबर ऑफ अल्फा एच. हा फॉर्म्युला तयार झाला. कोणता फॉर्म्युला. नंबर ऑफ एच एस. सांगा एच एस म्हणजे काय. एच एस व्हॉट इज मीन बाय एच एस. तर एच एस म्हणजे हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर. एखाद्या स्पेसिसमध्ये आपल्याला किती हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर काढता येतात, जेवढे त्याच्यामध्ये अल्फा एच असतील तेवढे. नोट डाऊन. आत्ता काय पाहिलं आपण, हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकेटन. तर आत्ता आपण बघा हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन. हेडिंग द्यायचं आहे सर्वांनी, हायपर कॉन्जुगेशन इन. पहा, सेकंड आहे हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन्स. हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन्स. तर आपण एक अल्किनचं एक्झाम्पल घेऊया. CH3 CH डबल बॉन्ड CH2. असा अल्किन घ्यायचा आहे की त्या अल्किनमध्ये काय असायला पाहिजे, अल्फा हायड्रोजन असायला पाहिजे. अल्फा हायड्रोजन जर नसेल तर हायपर कॉन्जुगेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मला सांग अल्किनमध्ये अल्फा कार्बन कोणता. जर तुम्हाला अल्फा कार्बन शोधता आला तर अल्फा हायड्रोजन शोधता आले म्हणून समजा. हां, अल्फा कार्बन कोणता आहे. पहा, हे काय आहेत 2 डबली बॉन्डेड कार्बन. डबली बॉन्डेड कार्बनला जो कार्बन ॲटम असेल त्याला म्हणायचं अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बनवरती जे एच असतात त्या एचला आपण काय म्हणतो, अल्फा हायड्रोजन ॲटम. पहा, हे स्ट्रक्चर मी इथे लिहितो आहे. पहा, फर्स्ट काय आहे CH3. ह्या सीला एच किती अटायचे 3. 1 2 3. सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2. मला सांग अल्फा एच किती आहेत. दिस इज अल्फा कार्बन. अल्फा कार्बनला हे आहेत 3 एच अटॅच. आणि हे 3 एच कोणते आहेत, अल्फा एच आहेत. त्यामुळे आपल्याला हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर किती काढता येतील, जेवढे अल्फा एच तेवढे हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर. इथे 3 अल्फा एच आहेत, म्हणजे याचे आपल्याला किती एच एस आपल्याला काढता येतील, तर 3 एच एस म्हणजे हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर आपल्याला काढता येतील. पहा, ते कसे काढता येतील. पहा, हे आहेत सिग्मा इलेक्ट्रॉन्स. ते सिग्मा इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील. पहा, हे सिग्मा इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यामुळे ह्या सीमध्ये आणि ह्या CHमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. पण ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी 5 होणार. येते का लक्षात. पहा, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला. ऑलरेडी ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी 4 आहे. पहा, एच एक आहे त्याचे 1, हा एक बॉन्ड आहे 2 आणि हे 2, टोटल किती झाली 4. आणि त्यामुळे कार्बनची फ्रिक्वेन्सी किती होणार, जर हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला तर 5 होणार. आणि त्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे पाय इलेक्ट्रॉन्स ह्या पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतात. आणि आपल्याला पहिलं हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर कोणतं मिळेल. पहा, HCH. इथे बॉन्ड कोणता तयार झाला, डबल बॉन्ड तयार झाला CH. पहा, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार झाला CH. इथे बॉन्ड कोणता राहील सांगा, सिंगल बॉन्ड राहील CH2. पहा, इथे जे 2 इलेक्ट्रॉन्स होते पाय बॉन्डमधले ते इथे शिफ्ट झाले, म्हणजे ह्या कार्बन ॲटमवरती हे 2 इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. कारण हे इलेक्ट्रॉन्स कार्बन ॲटमवरती शिफ्ट झालेत. ज्याच्यावरती इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात
त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. मग मला सांगा ह्या सीमध्ये आणि ह्या एचमध्ये बॉन्ड राहील का? बॉन्ड राहणार नाही, नो बॉन्ड. आणि ह्या एचवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. दिस इज फर्स्ट एच एस, फर्स्ट हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर. किंवा सेकंड आपण कोणते काढू शकतो पहा, हे पण सिग्मा इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होऊ शकतात ना, हे पण सिग्मा इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होऊ शकतात. म्हणजे काय येईल पहा, सी एच एच डबल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड CH2 मायनस एच. पहा इथे आपण बॉन्ड दाखवला का? नाही. समजा हे बॉन्ड इथे शिफ्ट झाले तर इथे बॉन्ड राहणार नाही, त्यामुळे एचवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. किंवा हे पण सिग्मा इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होऊ शकतात. म्हणजे आपल्याला थर्ड कोणतं पाहायला मिळेल पहा, एच सी एच डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 मायनस एच, याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. तर किती पाहायला मिळालं आपल्याला? 3, 1 2 3. यांनाच आपण काय म्हणतो? नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किंवा हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर. 3 अल्फा एच होते म्हणून आपल्याला 3 HS पाहायला मिळाले. हे नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून हे पहा. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे हायपर कॉन्जुगेशन इन फ्री रॅडिकल. हेडिंग द्या सर्वांनी, हायपर कॉन्जुगेशन इन फ्री रॅडिकल. हायपर कॉन्जुगेशन इन फ्री रॅडिकल. हायपर कॉन्जुगेशन इन फ्री रॅडिकल आपण एक्झाम्पल घेतोय. CH3 CH2 डॉट, CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॉट. दिस इज फ्री रॅडिकल. पहा कार्बन अटमवरती एक इलेक्ट्रॉन आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे, आणि त्यामुळे अशा स्पेसिसला आपण काय म्हणतो? सांगा पटकन. फ्री रॅडिकल. अशा स्पेसला आपण काय म्हणतो? फ्री रॅडिकल. पहा सेम स्ट्रक्चर मी तर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आहे. पहा दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सांगा? सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड. पहा ह्या सेला किती एच अटॅच आहेत? 3, 1 2 and 3. ह्या सेला एच किती अटॅच आहेत? 2 एच अटॅच आहेत. पहा एच हे 2 एच, आणि ह्या सेवरती काय आहे सांगा? हा सिंगल फ्री इलेक्ट्रॉन, हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे ना. पहा आता याच्यामध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन कसं पाहायला मिळेल पहा. हायपर कॉन्जुगेशन पहा हे आहेत सिग्मा इलेक्ट्रॉन्स. हे कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत? सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या सेमध्ये आणि ह्या एचमध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणते इलेक्ट्रॉन्स आहेत? सिग्मा इलेक्ट्रॉन्स. पहा इन प्रेझेन्स ऑफ रॅडिकल याचं काय होतं? होमोलायसिस. व्हॉट इज मीन बाय होमोलायसिस? तर होमोलायसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो? सिमेट्रिकली ब्रेक होतो. आठवतं ना? होमोलायसिस, हेटेरोलायसिस ह्याच टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं. होमोलायसिस टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ हेल्पर. असं एक वर्ड आपण पाहिलं होता, HELPR. त्यातलं शेवटचं R म्हणजे काय होतं? रॅडिकल. हां इथं काय आहे? रॅडिकल आहे, आणि रॅडिकल असल्यामुळं याचं काय होतं? होमोलायसिस होतं. होमोलायसिस म्हणजे काय? तर हे जे 2 सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन कोण घेतो? हा हायड्रोजन. आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेतो? हा कार्बन घेतो. इथपर्यंत समजलं? पहा म्हणजे इथे काय करणार पहा, HCH सिंगल बॉन्ड C. हां ह्या Cला काय अटॅच आहेत? हे 2 H. ते आपण असं लिहू शकतो ना, किंवा मी तुम्हाला सिम्पली असं लिहून दाखवतो पहा, CH2. इथे लक्षात, CH2 याच्यावरती हा सिंगल इलेक्ट्रॉन, हा H. हां ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन, ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स होते त्यातला एक इलेक्ट्रॉन Hने घेतला, आणि यातला एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बन टर्मने घेतला. आता होणार काय पहा, कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन, ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला, ह्या कार्बननं एक इलेक्ट्रॉन शेअर केला, आणि त्यामुळे C आणि CH2 मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. तेच आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळेल. कोणतं पहा, हे HCH. पुढे पहा C आणि C मध्ये काय तयार होणार? डबल बॉन्ड तयार होणार, CH2. पहा C आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला आहे, ह्या Hकडे काय आहे? हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे. समजलं कसं आलं ते स्ट्रक्चर? पहा अशा आपल्याला अजून किती काढता येतील? पहा अशा आपल्याला अजून किती काढता येतील? ह्याही सिग्मा बॉन्डचं होमोलायसिस होऊ शकतं ना, का फक्त याचंच होणार? नाही, याचं पण होऊ शकतं. म्हणजे आपल्याला
पहा सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर कोणतं पाहायला मिळेल आपल्याला? पहा CH डबल बॉन्ड CH2 H ह्या Hवरती असेल सिंगल डॉट म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन. येथे लक्षात आहे. अजून एक स्ट्रक्चर पाहायला मिळेल. याचं होमोलॉजी झालं तर काय होईल पहा HCH डबल बॉन्ड CH2 H याच्यावरती येईल हा सिंगल डॉट म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन. 1 2 3 3 HS आपल्याला पाहायला मिळाले. किती HS आपल्याला पाहायला मिळाले? 3 HS म्हणजे काय तर हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर किंवा आपण यांना काय म्हणतो नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. हे नोट डाऊन करा. हायपर कॉन्जुगेशन इन फ्री रॅडिकल झालं सर्वांचं नोट डाऊन करून. याच्यामध्ये नेक्स्ट आहे हायपर कॉन्जुगेशन इन अल्काइल बेन्झीन. हायपर कॉन्जुगेशन इन अल्काइल बेन्झीन. हायपर कॉन्जुगेशन इन अल्काइल बेन्झीन. फॉर एक्झाम्पल आपण याचं एक्झाम्पल घ्या टोल्यून. याचं एक्झाम्पल कोणतं आहे? टोल्यून. आणि टोल्यूनचं स्ट्रक्चर काय? बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचं आहे? मिथाइल ग्रुप अटॅच करायचा आहे. दिस इज कॉल्ड टोल्यून. कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करा बेन्झीनच्या कोणत्याही कार्बन ॲटमला CH2 ग्रुप अटॅच करा त्याला आपण काय म्हणतो? टोल्यून असं म्हणतो. अँड दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ अल्काइल बेन्झीन. कारण अल्काइल ग्रुप हा कशाला अटॅच आहे? बेन्झीनला अटॅच आहे. जनरली आपण याला काय म्हणतो? अल्काइल बेन्झीन. पहा इथं मी काढतोय अल्काइल बेन्झीन. पहा अल्काइल बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे? पहा CH3 अटॅच आहे. पहा हा CH3 आपण असं लिहू शकतो ना. पहा ह्या Cला H किती अटॅच आहेत? 1 2 and 3. पहा याच्यामध्ये कोणता कार्बन हा अल्फा कार्बन आहे. दिस इज डबली बॉन्डेड कार्बनला जो C अटॅच असतो त्या Cला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन असं म्हणतो. अल्फा C म्हणतो. त्यामुळे हे जे H आहे ते H काय झाले? अल्फा H झाले. हे H कोणते झाले? अल्फा H झाले. मग सांगा पुढे आपल्याला याचे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर कसे करता येतील? पहा एकदम सिम्पल आहे. हा बॉन्ड फक्त इथे शिफ्ट करा. काय तयार होईल? फक्त सिग्मा इलेक्ट्रॉन्स शिफ्ट करायचे आहेत आपल्याला. पहा CH हे 2 सिग्मा इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे इथे कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. C आणि Hमध्ये बॉन्ड राहील का? नाही राहणार. त्यामुळे ह्या Hवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. असे तुम्हाला पुढे स्ट्रक्चर्स काढता येतील का? एकदम सिंपल आहेत ना. पहा काढूयाच आपण. दिस इज बेन्झीन. हे पण सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण शिफ्ट होऊ शकतात. पहा CH इथे कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड H प्लस. अजून एक स्ट्रक्चर आपल्याला काढता येईल. कोणतं सांगा? हे पण सिग्मा इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होऊ शकतात. वन 2 3 3 HS आपल्याला पाहायला मिळालं. लक्षात आहे. तर हे नोट डाऊन करा. तर आपण कोणकोणत्या कंपाऊंडचं हायपर कॉन्जुगेशन पाहिलं. फर्स्ट आपण पाहिलं हायपर कॉन्जुगेशन इन कार्बोकेटाइन. सेकंड आपण पाहिलं हायपर कॉन्जुगेशन इन अल्किन्स. थर्ड आपण पाहिलं हायपर कॉन्जुगेशन इन फ्री रॅडिकल. आणि आत्ता आपण पाहिलं हायपर कॉन्जुगेशन इन अल्काइल बेन्झीन. नोट डाऊन. हां याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया आणि तो क्वेश्चन कोणता आहे? फाइंड दी नंबर ऑफ अल्फा H प्रेझेंट इन दी फॉलोविंग मॉलिक्युल्स. तर इथे आपल्याला 8 मॉलिक्युल्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काय काढायचे आहेत? नंबर ऑफ अल्फा H काउंट करायचे आहेत. हां फर्स्ट एक्झाम्पलमध्ये मला सांगा याच्यामध्ये फर्स्ट अल्फा कार्बोनेटम कोणते आहेत? कारण जर आपल्याला अल्फा कार्बोनेटम जर आपल्याला सर्च करता आले तरच आपण अल्फा H सर्च करू शकतो. अल्फा कार्बन इम्पॉर्टंट आहे. हा कोणता मॉलिक्युल आहे? अल्किन मॉलिक्युल आहे. अल्किनमध्ये मी तुम्हाला सांगितले अल्किनमध्ये अल्फा कार्बन कोणते असतात? अल्किनमध्ये अल्फा कार्बन कोणते असतात? डबली बॉन्डेड कार्बनला
म्हणजे हे आहेत दोन डबली बॉन्डेड कार्बन. डबली बॉन्डेड कार्बनला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना म्हणतो आपण अल्फा कार्बन. म्हणजे पहा हा कार्बन कशाला अटॅच आहे तर डबली बॉन्डेड कार्बनला, त्यामुळे हा झाला अल्फा कार्बन. दिस इज अल्सो अल्फा कार्बन. किती अल्फा कार्बन झाले 2 अल्फा कार्बन झाले. मग सांग आता याच्यामध्ये अल्फा एच किती असणार, हे 3 अल्फा एच आणि हे 3 अल्फा एच म्हणजे टोटल किती अल्फा एच झाले 6 अल्फा एच. म्हणजे याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत 6 अल्फा एच. येतं लक्षात आहे. त्यानंतर याच्यामध्ये पहा दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला. पहा बॉन्डलाईन फॉर्म्युला आपण बॉन्डलाईन फॉर्म्युला काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा हे काय आहे CH3. इथं लक्षात आहे बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे का सर्वांच्या लक्षात. पहा CH3 टर्मिनल दिस इज सिंगल बॉन्ड 3 लाईन जंक्शन CH. इथे आहे सिंगल बॉन्ड CH3 हा सिंगल बॉन्ड. इथे पण आहे सिंगल बॉन्ड. आता मला सांग हे 2 लाईन जंक्शन आहे, मग हे 2 लाईन जंक्शन म्हणजे CH2 आहे का ते तर नाही आहे. तर इथे काय करायचं पहा इथे फर्स्ट काय करायचा कार्बन करायचा. इथे हा सिंगल बॉन्ड टर्मिनल म्हणजे CH3 आणि C वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आलं लक्षात आहे. पहा Cला किती व्हॅलन्सी कमी आहे तर टोटल इथं आपल्याला किती दिसते 2 दिसते ना, पण C वरती एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळे काय करायचं ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय असणार आहे CH असणार आहे. पहा दिस इज फर्स्ट व्हॅलन्सी, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. म्हणजे 3 व्हॅलन्सी कंप्लीट आहे. तेव्हा जेव्हा कार्बनची 3 व्हॅलन्सी कंप्लीट असते, 1 व्हॅलन्सी कमी असते, तेव्हा कार्बनवरती चार्ज कोणता येतो पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे हेच स्ट्रक्चर हे आपण असं काढलेलं आहे. दिस इज कार्बोकॅटायन. कोणता आहे हा दिस इज कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनमध्ये अल्फा कार्बन कोणते असतात पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला जो कार्बन टमॅटोचे पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला जो कार्बन टमॅटोचे तो असतो अल्फा कार्बन. पहा पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला हा कार्बन अटॅच आहे, हा पण अटॅच आहे बरोबर. तर हे काय झाले 2 अल्फा कार्बन झाले. मग सांगा याच्यामध्ये अल्फा एच किती झाले तर इथले 3 अल्फा एच आणि इथला 1 अल्फा एच टोटल किती अल्फा झाले 4 अल्फा एच. पहा हे अल्फा एच आहेत का हे नाहीत अल्फा एच. डायरेक्ट पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला जो कार्बन अटॅच आहे तोच अल्फा कार्बन असणार आहे पुढे. पहा ह्या एक्झाम्पलमध्ये हेच एक्झाम्पल आपण असं लिहू शकतो. पहा C ह्या C वरती आहे हा सिंगल इलेक्ट्रॉन. ह्या Cला 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट मिथाइल ग्रुप, दिस इज सेकंड मिथाइल ग्रुप अँड दिस इज थर्ड मिथाइल ग्रुप. याच्यामध्ये अल्फा कार्बन कोणते आहेत सिंगल इलेक्ट्रॉन ज्या कार्बनवरती आहे त्या कार्बनला जे कार्बन अटॅच आहेत ते सर्व काय असतील अल्फा कार्बन ॲटम असतील. आणि अल्फा कार्बनवरती जे एच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच. मग अल्फा एच किती झाले इथं हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले 9 अल्फा एच. येते लक्षात आहे किती अल्फा झाले याच्यामध्ये 9 अल्फा एच. याच्यामध्ये सांगा आता इथे कुठे पॉझिटिव्ह चार्ज नाही, सिम्पली हा काय आहे अल्किन आहे. पहा अल्किन मला सांगा हे किती लाईन जंक्शन आहे रे हे जंक्शन किती लाईन आहे 1 2 3 4 लाईन जंक्शन राईट. हे 4 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं सांगा C. हे किती लाईन जंक्शन आहे 3 1 2 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं पहा CH. इथे टर्मिनल CH3 हे किती लाईन जंक्शन आहे 2 लाईन जंक्शन. 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं CH2. इथे पण काय आहे 2 लाईन जंक्शन म्हणजेच CH2. आता सांगा अल्किनमध्ये अल्फा कार्बन कोणते असतात अल्किनमध्ये अल्फा कार्बन कोणते असतात जे कार्बन डबली बॉन्डेड कार्बनला अटॅच असतात त्यांना म्हणायचं अल्फा एच अल्फा कार्बन ॲटम. पहा दिस इज डबली बॉन्डेड कार्बन, दिस इज ऑल्सो डबली बॉन्डेड कार्बन. यांना जे कार्बन अटॅच ते झाले अल्फा कार्बन. दिस इज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन. मग सांगा अल्फा एच किती झाले याच्यामध्ये पहा हे 3 हे 2 5 आणि हे 2 7 किती झाले 7 अल्फा एच. पहा 5 नंबर 6 नंबर 7 नंबर आणि 8 नंबर. आता हे जे आहेत ते तुम्हाला दिलेत मी होमवर्कसाठी, तर हे तुम्ही घरी सॉल्व करायचं आहे. पहा याच्यामध्ये नंबर ऑफ अल्फा एच फक्त तुम्हाला काउंट करायचे आहेत. एल काउंट करता जर नाही आले तर मला व्हॉट्सअपवरती सेंड करा, मी तुम्हाला याचे ॲन्सर्स सेंड करतो. नोट डाऊन. नंबर ऑफ एच एस म्हणजेच काय हायपर कॉन्ज्युगेटेड स्ट्रक्चर. समजा तुम्हाला एखादा अल्किन दिला
कार्बोकॅटायन दिला, फ्री रॅडिकल दिला किंवा अल्काइल बेन्झीन दिला आणि विचारलं तर याचे एच किती आहेत तर कसे सांगणार तुम्ही. तर आपण पाठीमागं आपण इक्वेशन लिहिलं होतं आणि त्याला आपण बॉक्स केलेलं होतं. कोणतं इक्वेशन होतं सांगा बरं ते. तर कोणतं इक्वेशन होतं. नंबर ऑफ एच नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर्स इज इक्वल टू नंबर ऑफ अल्फा एच असं इक्वेशन आपण पाहिलं होतं ना. हां, नंबर ऑफ एच एस इज इक्वल टू नंबर ऑफ अल्फा एच. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे अल्फा एच असेल तेवढे त्याचे काय असतात नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर असतात. एकदम सिम्पल आहे हे. इथे लक्षात आहे एकदम सिम्पल आहे. मग आता मला सांगा याच्यामध्ये अल्फा एच किती. दिस इज अल्फा कार्बन टर्म, दिस इज अल्फा कार्बन टर्म. हां, इथे झाले 3 आणि इथे झाले 3. टोटल किती झाले 6 अल्फा एच झाले. म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ एच आपल्याला किती पाहायला मिळतील 6 पाहायला मिळतील. जेवढे अल्फा एच तेवढे एच एस असतात, हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर असतात. इथे लक्षात आहे पहा याच्यामध्ये 6 अल्फा एच किती आहेत. दिस इज अल्फा कार्बन ॲटम. इथे लक्षात आहे दिस इज अल्फा कार्बन ॲटम. अल्फा कार्बन ॲटमवरती एच किती 3 एच आहेत. त्यामुळे आपल्याला याचे किती एच एस पाहायला मिळतील 3. इथे सांगा हां, इथे आहे CH2. दिस इज अल्फा कार्बन टर्म, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन टर्म. 2 अल्फा कार्बन आहेत. हे 2 आणि हे 2 किती झाले टोटल 4 अल्फा एच म्हणजे 4 हायपर कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर्स. इथे पहा इथे काय असतो CH3, इथे CH3, इथे CH3. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले 9 HS. इथे पहा इथे किती पाहायला मिळतील CH3 2 CH प्लस आहे म्हणजे इथं किती आहेत 6 अल्फा एच. त्यामुळे आपल्याला याचे किती पाहायला मिळतील 6 HS पाहायला मिळतील. नोट डाऊन करा. हे एकदम सिम्पल आहे. पहा आपण एक न्यू पॉईंट पाहतोय. ॲप्लिकेशन्स ऑफ हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशनचे ॲप्लिकेशन्स. याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. फर्स्ट ॲप्लिकेशन इज स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. फर्स्ट इज स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. समजा तुम्हाला 4 कार्बोकॅटायन दिलेत. किती कार्बोकॅटायन दिलेत 4 कार्बोकॅटायन दिलेत आणि विचारले विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल, विच कार्बोकॅटायन इज लेस स्टेबल असं जर विचारलं किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर विचारतील किंवा डिक्रीजिंग ऑर्डर विचारतील तर एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे हा. ज्या कार्बोकॅटायनमध्ये जास्त अल्फा एच असतील तो कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल. ज्या कार्बोकॅटायनमध्ये कमी अल्फा एच असतील तो कार्बोकॅटायन लेस स्टेबल असेल. याचाच अर्थ काय स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच तो मोर स्टेबल. तेच आपण इथं सेंटेन्स लिहितो एक. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन is directly proportional to number of HS म्हणजेच काय नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. तुम्ही डायरेक्ट हा कॉन्सेप्ट लागू करू शकता. कोणता स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे हा. ज्या कार्बोकॅटायनमध्ये जास्त अल्फा एच असतील त्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी पण जास्त असेल. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण एक एक्झाम्पल घेऊया. CH3 दिस इज फर्स्ट कार्बोकॅटायन. CH3 CH प्लस CH3 दिस इज सेकंड कार्बोकॅटायन. CH3 CH2 प्लस दिस इज third carbocation and last is CH3 plus. This is fourth carbocation. Which carbocation is more stable? Which carbocation is less stable? Increasing order or decreasing order अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. एकदम सिम्पल आहे. पहा ह्या कार्बोकॅटायनमधले नंबर ऑफ अल्फा एच काउंट करा. नंबर ऑफ अल्फा एच किती. दिस इज अल्फा कार्बन टर्म, दिस इज अल्फा. हे 3 आणि हे 3 किती झाले 9 अल्फा एच. इथे किती झाले सांगा. हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले 6 अल्फा एच. इथे हा एकच अल्फा कार्बन आहे 3 अल्फा एच. याच्यामध्ये सांगा अल्फा एच किती झाले 3 अल्फा एच.
याच्यामध्ये 3 अल्फा एच नाही आहेत. पहा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच असेल त्याला आपण अल्फा कार्बन ॲटम असं म्हणतो. हा अल्फा कार्बन ॲटम आहे का ना, स्वतःवरतीच पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथे पहा ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या कार्बन ॲटमला जो कार्बन अटॅच असेल त्याला आपण अल्फा एच असं अल्फा सी म्हणतो आहे. आणि अल्फा सीवरती जे एच आहेत ते अल्फा एच झाले. म्हणजे याच्यामध्ये अल्फा एच आहे का सांगा, नाही, नो अल्फा एच. मग मला सांग मोर स्टेबल कोण असेल, मोर स्टेबल कोण असेल ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच, त्याची स्टॅबिलिटी जास्त. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. आता मला सांगा हा जो कार्बोकेटन आहे तो कोणता आहे सांगा, 3 डिग्री कार्बोकेटन. वाय? बिकॉज ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो किती कार्बन ॲटमला अटॅच आहे, 3, 1, 2 अँड 3 अँड देअरफॉर दिस इज 3 डिग्री कार्बोकेटन. येते का लक्षात? हा कोणता कार्बोकेटन सांगा, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. अँड देअरफॉर दिस इज 2 डिग्री कार्बन ॲटम अँड दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोकेटन. 2 डिग्री कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणून 2 डिग्री कार्बोकेटन. इथे 1 डिग्री कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून हा झाला 1 डिग्री कार्बोकेटन. आणि हा कोणता आहे, CH3. CH3 म्हणजे कोणता, मिथाईल. येते लक्षात? 3 डिग्री कार्बोकेटन इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री कार्बोकेटन इज मोर स्टेबल दॅन 1 डिग्री कार्बोकेटन दॅन मिथाईल कार्बोकेटन. दिस इज फर्स्ट स्टॅबिलिटी ऑर्डर, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. सेकंड स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. सेकंड स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल सेम कॉन्सेप्ट आहे, स्टॅबिलिटी मग ते अल्किनचे असो, कार्बोकेटनचे असो किंवा फ्री रॅडिकलचे असो, सेम फेनॉमेनन आहे. पहा स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल, FR म्हणजेच काय, फ्री रॅडिकल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ HS, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा H. स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. ज्या फ्री रॅडिकलमध्ये जास्त अल्फा एच असतील, त्या फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी सर्वात जास्त असेल. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. CH3C, CH3 डॉट. सेकंड CH3 डॉट, CH2 डॉट, CH3 डॉट. पहा हे आहेत तुमच्यासमोर 4 फ्री रॅडिकल. फक्त याच्यामधले काय करा तुम्ही, अल्फा एच काउंट करा. किती अल्फा एच सांगा. पहा ज्या कार्बन ॲटमवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे ना त्या कार्बन ॲटमला जे पण कार्बन ॲटम अटॅच असेल त्यांना म्हणायचं अल्फा कार्बन ॲटम. आणि अल्फा कार्बन ॲटमवरती जे एच असतात त्यांना म्हणायचं अल्फा एच. पहा याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, 9 अल्फा एच, याच्यामध्ये 6 अल्फा एच, याच्यामध्ये 3 अल्फा एच, याच्यामध्ये नो अल्फा एच. सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर काय होईल. हा कोणता फ्री रॅडिकल आहे रे, 3 डिग्री फ्री रॅडिकल. हा कोणता आहे, 2 डिग्री फ्री रॅडिकल. हा कोणता आहे, 1 डिग्री फ्री रॅडिकल. आणि हा कोणता आहे, मिथाईल CH3 मिथाईल फ्री रॅडिकल. विच फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल, 3 डिग्री फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन 2 डिग्री फ्री रॅडिकल दॅन 1 डिग्री फ्री रॅडिकल दॅन मिथाईल फ्री रॅडिकल. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच त्या फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी सर्वात जास्त. ज्याच्यामध्ये अल्फा एच कमी त्याची स्टॅबिलिटी कमी. एकदम सिम्पल आहे, नोट डाऊन झालं, नोट डाऊन करून हे. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. नेक्स्ट थर्ड इज स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स. अल्किनची स्टॅबिलिटी सेम फेनॉमेनन आहे. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन, इथे पण लिहितो आपण स्टॅबिलिटी ऑफ
अल्किन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. आता मी तर डायरेक्ट रिलेशन लिहिलं आहे. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. तुम्ही असं पण लिहू शकता, स्टॅबिलिटी ऑफ अल्किन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ एच एस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. आता इथं मी तुम्हाला एक क्वेश्चनच देतो डायरेक्ट. मी तुमच्यासमोर हे काढतो, मी 3 अल्किन 4 काढतो. CH3CH डबल बॉन्ड CH2 CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 CH3 डबल बॉन्ड CH3 आणि CH3CH डबल बॉन्ड CH3. This is first, second, third and fourth. स्टॅबिलिटी ऑर्डर आधी सांग आपण काय लिहा, डिक्रीजिंग ऑर्डर लिहा. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. अल्फा एच सांगा किती आहेत. याच्यामध्ये अल्फा एच किती, 3 अल्फा एच. याच्यामध्ये अल्फा एच किती, नो अल्फा एच. याच्यामध्ये सांगा अल्फा एच किती, हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले, 9 अल्फा एच. इथे पहा हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले, 6 अल्फा एच. अल्किनमध्ये अल्फा एच कोणते असतात, डबली बॉन्डेड कार्बनटमला जो कार्बनटम अटॅच असतो त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बनटम. आणि अल्फा कार्बनटमवरती जे एच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा एच म्हणतो. मग स्टॅबिलिटी ऑर्डर का तरी, विच इज मोर स्टेबल, 3 नो 9 6 हा मोर स्टेबल. थर्ड इज मोर स्टेबल दॅन कोणापेक्षा, दॅन फोर्थ. थर्ड इज मोर स्टेबल दॅन फोर्थ. फोर्थ इज मोर स्टेबल दॅन 1 अँड 1 इज मोर स्टेबल दॅन सेकंड. दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. समजलं का आपण, हा सर्वांना एकदम सिम्पल आहे. आपण याच्यावरती काही 2 क्वेश्चन्स बघूया, नोट डाऊन. स्टॅबिलिटीवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे पहा, द करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ फॉलोविंग अल्किनीज. तर तुम्हाला खाली हे 3 अल्किन दिलेले आहेत आणि याची तुम्हाला काय लिहायचे आहे, तर करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्हाला चूज करायचे आहे. कोणती ऑर्डर दिली तुम्हाला ही, तर ही दिली तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर. लक्ष ठेवा ही कोणती ऑर्डर आहे, डिक्रीजिंग ऑर्डर. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ अल्किनची डिक्रीजिंग ऑर्डर लिहायची आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, नंबर ऑफ अल्फा एच काउंट करायचे आहेत. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. जिथे अल्फा एच जास्त असतील त्या अल्किनची स्टॅबिलिटी जास्त असेल. आणि सेकंड क्वेश्चन कोणता दिला आहे, द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोविंग कार्बोकॅटाइन्स इज. तर खाली तुम्हाला हे 4 कार्बोकॅटाइन दिलेले आहेत आणि याचे तुम्हाला कोणती ऑर्डर विचारले आहे, तर ऑलरेडी तुम्हाला ऑर्डर विचारलेलीच आहे, कोणती, इन्क्रीजिंग ऑर्डर. तर याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, तर नंबर ऑफ अल्फा एच काउंट करायचे आहेत. जर तुम्हाला व्यवस्थित अल्फा एच काउंट करता आले तर तुम्हाला कार्बोकॅटाइनची स्टॅबिलिटी व्यवस्थित मेन्शन करता येईल. लक्षात आहे. तर हे नोट डाऊन करा, होमवर्कचे 2 क्वेश्चन्स. हायपर कॉन्ज्युगेशनचं आपण सेकंड ॲप्लिकेशन पाहतो आहे, बॉन्ड लेंथ. तर बॉन्ड लेंथवरती सुद्धा हायपर कॉन्ज्युगेशनचा इफेक्ट होतो. तो इफेक्ट कसा होतो ते आपण पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक रिलेशन देतो आहे. कोणतं रिलेशन देतो आहे, बॉन्ड लेंथ. नीट पहा, बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू number of HS directly proportional to number of alpha H. Bond length is directly proportional to number of HS. Hyperconjugative structures directly proportional to number of alpha H. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच असतील त्या बॉन्डची बॉन्ड लेंथ ही कशी असेल, जास्त असेल. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल,
तुमच्यासमोर मी 2 कंपाऊंड दिलेले आहेत आणि त्या दोन्ही कंपाऊंडमध्ये काय आहेत डबल बॉन्ड आहेत. इथे पण डबल बॉन्ड आहे, इथेही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. समजा हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो आपण ए आहे असं कन्सिडर करूया आणि येथे जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो बी आहे असं आपण कन्सिडर करूया. दिस इज ए डबल बॉन्ड अँड दिस इज बी डबल बॉन्ड. तर आपल्याला यांची काय लिहायची आहे बॉन्ड लेंथ लिहायची आहे. बॉन्ड लेंथ बॉन्ड लेंथ कोणता बॉन्ड लॉंग असेल म्हणजे लांब असेल, कोणत्या बॉन्डचं डिस्टन्स जास्त असेल म्हणजे बॉन्ड लेंथ. लक्षात येतं ना बॉन्ड लेंथ ही लेंथ जास्त असेल का ही लेंथ जास्त असेल ते आपल्याला बघायचं आहे. कोणत्या बॉन्डची लेंथ ही जास्त आहे आणि कोणत्या बॉन्डची लेंथ ही कमी आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर एकदम सिंपल आहे. बॉन्ड लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच त्याचे बॉन्ड लेंथ जास्त. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत येतात ना काउंट करता अल्फा एच. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत तर याच्यामध्ये आहेत 3 अल्फा एच. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत हे 3 आणि हे 3 किती झाले टोटल 6 अल्फा एच. 6 याचे अल्फा एच जास्त आहेत त्यामुळे याची बॉन्ड लेंथ कशी असणार जास्त असणार. म्हणजे बॉन्ड लेंथची जर आपल्याला ऑर्डर लिहायची असेल तर काय लिहिणार बी बॉन्डची बॉन्ड लेंथ ही ए बॉन्डपेक्षा कशी आहे जास्त आहे. सिंपल आहे. बॉन्ड लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा एच. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच त्या बॉन्डची लेंथ जास्त, ज्याच्यामध्ये अल्फा एच कमी त्या बॉन्डची लेंथ कमी. एक्झाम्पल सेकंड हे सॉल्व करता येईल का बघा तुम्हाला. समजा याला आपण म्हणूया एक्स बॉन्ड आणि याला आपण म्हणूया वाय बॉन्ड. बॉन्ड लेंथ काय असेल बॉन्ड लेंथ इज इक्वल टू इथं मी लिहितो आहे एक्स आणि वाय. कुणाची बॉन्ड लेंथ कमी याची काय याची अल्फा एच काउंट करा ना. याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत हा आहे अल्फा कार्बन हा आहे अल्फा कार्बन म्हणजे याच्यामध्ये किती अल्फा एच झाले 4 अल्फा एच. इथे अल्फा एच किती झाले हे 2 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 म्हणजे याच्यामध्ये अल्फा एच किती झाले 10 अल्फा एच. मग कोणता बॉन्ड म्हणजे कोणत्या बॉन्डची लेंथ जास्त असेल तर वायची लेंथ जास्त असेल त्याच्यामुळे आपल्याला हा ॲरो करावा लागेल. इथे लक्षात म्हणजे वायची बॉन्ड लेंथ ही एक्सच्या बॉन्ड लेंथपेक्षा जास्त आहे किंवा आपण असं सांगू शकतो एक्सची बॉन्ड लेंथ ही वायच्या बॉन्ड लेंथपेक्षा कमी आहे. एकदम सिम्पल आहे. नोट डाऊन. तर इथे आपला हा पॉईंट कंप्लीट झाला. कोणता ॲप्लिकेशन्स ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशनचे आपण 2 इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स पाहिलेत. फर्स्ट इज स्टॅबिलिटी अँड सेकंड इज बॉन्ड लेंथ. तर स्टॅबिलिटी आपण कोणाकोणाची पाहिली कार्बोकेटांची अल्किनची आणि फ्री रेडिकलची आपण स्टॅबिलिटी पाहिलेली आहे. तर हे होते 2 ॲप्लिकेशन. फर्स्ट इज स्टॅबिलिटी अँड सेकंड इज बॉन्ड लेंथ. नोट डाऊन. हायपर कॉन्ज्युगेशनमधला सर्वात शेवटचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघतोय. ह्या पॉईंटमध्ये आपण जास्त कन्फ्यूज होतो आणि ह्याच पॉईंटवरती आपल्याला एक्झामिनर जास्त क्वेश्चन विचारतात. तर तो पॉईंट कोणता आहे तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहतोय. फर्स्ट पॉईंट CH3 सिंगल बॉन्ड CH2 मायनस. कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. कार्बन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो कार्बेनियन म्हणतो. इथे पण आपण कार्बेनियनच घेतो आहे. फक्त डिफरन्स काय बघा CCl3 सिंगल बॉन्ड CH2 मायनस. दिस इज ऑल्सो कार्बेनियन. दोन्ही पण कार्बेनियन आहेत. फक्त इथं काय दिस इज अल्फा कार्बनटम. दिस इज ऑल्सो अल्फा कार्बनटम. इथे अल्फा कार्बनटमला काय अटॅच आहेत हायड्रोजन आणि इथे अल्फा कार्बनटमला काय अटॅच आहेत हॅलोजन अटॅच आहेत. ते थोडंसं आपण डिटेलमध्ये लिहूया. ह्या सीला एच किती अटॅच आहेत 3 एच अटॅच आहेत 3 एच. दिस इज फर्स्ट एच, दिस इज सेकंड एच अँड दिस इज थर्ड एच. ह्या अल्फा सेला काय अटॅच आहेत 3 सेल अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट Cl, दिस इज सेकंड Cl अँड दिस इज थर्ड Cl. आलं लक्षात आहे. आता याच्यामध्ये काय आहे आपण सांगितलं आहे की हायपर कॉन्ज्युगेशन कोणकोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो. 4 टाईपचे कंपाऊंड आहेत. कार्बोकॅटायन,
अल्किन्स, फ्री रॅडिकल्स अँड अल्काइल बेन्झीन. तर या 4च कंपाऊंडमध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतं जर त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट 1 अल्फा एच असेल तर. कार्बेनियनमध्ये हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो का? तर कार्बेनियनमध्ये हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळत नाही, पण काय एक्सेप्शनल केसेस आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. पहा इथे हा जो आहे कार्बोनेटम तो कोणता आहे? अल्फा कार्बोनेटम. आणि इथे अल्फा कार्बोनेटमला काय अटॅच आहे? हायड्रोजन. अँड हायड्रोजन इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. इथे पहा दिस इज अल्फा कार्बोनेटम आणि अल्फा कार्बोनेटमला काय अटॅच आहे? हॅलोजन अटॅच आहे. अँड हॅलोजन इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. दिस इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. Cl काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे आणि त्यामुळे ह्या कार्बेनियनमध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. इथे आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळत नाही. नो हायपर कॉन्जुगेशन. इथे आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. पहा याच्यामध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन कसा पाहायला मिळेल? पहा हेच एक्झाम्पल मी इथे लिहितो आहे. एक्झाम्पल Cl C Cl Cl सिंगल बॉन्ड CH2 मायनस. हेच एक्झाम्पल आपण इथे लिहिलेलं आहे. पहा क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन आणि त्यामुळे हे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स कोण घेतो? हा Cl घेतो. मग जर हे दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या Clने घेतले तर ह्या Cवरती काय येणार सांगा? पॉझिटिव्ह चार्ज येणार ना. आणि त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतात आणि आपल्याला हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर पाहायला मिळतं. कोणतं? पहा Cl C Cl. इथे कोणता बॉन्ड तयार होईल सांगा? इथे तयार होईल डबल बॉन्ड CH2. याचा निगेटिव्ह चार्ज रिमूव्ह होणार कारण ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली? 4 झाली. पहा हे 2 हायड्रोजन आणि हा डबल बॉन्ड 4 व्हॅलन्सी झाली. ह्याही कार्बनची व्हॅलन्सी किती झाली? 4 झाली. त्यामुळे ह्या Cवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही. पहा आता हे 2 सिग्मा इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झालेत? ह्या Clवरती शिफ्ट झालेत. त्यामुळे ह्या Clवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. अँड दिस इज हायपर कॉन्जुगेशन. आणि हे जे हायपर कॉन्जुगेशन आहे ह्या हायपर कॉन्जुगेशनला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन. दिस इज निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन. याला काय म्हणतात? निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन असंही म्हणतात. एकदम सिंपल कॉन्सेप्ट होता हा निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन. तर इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केलाच? तर आपण 3rd परमनंट इफेक्ट कंप्लीट केला. कोणता? हायपर कॉन्जुगेशन. हे समजलं आहे? तर कार्बेनियनमध्ये पण हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. कधी पाहायला मिळतो? जर अल्फा कार्बोनेटमला एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम जर अटॅच असेल तर आपल्याला कार्बेनियनमध्ये सुद्धा हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो आणि त्या हायपर कॉन्जुगेशनला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह हायपर कॉन्जुगेशन. तर इथे आपण 3ही परमनंट इफेक्ट कंप्लीट केलेत. कोणकोणते? इंडक्टिव्ह इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट आणि आज आपण पाहिलं हायपर कॉन्जुगेशन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.